युबीटेच्या नाही कोणाबरोबर करणार, युबीटी बरोबर. मी सांगितलं ना दळवी साहेबांच्या बाबतीमध्ये जो काही गैरसमज झाला होता तो पालकमंत्री पदावरच झालेला होता. त्या संदर्भामध्ये तटकरे साहेबांनी तिथे निर्णय दिला होता. मुद्दा असा राहिला, त्या प्रोसिजरमध्ये मी होतोच ना. महेंद्र दळवींच्या कन्येचा फॉर्म आदल्या दिवशी विकास गोगावलेने 2:45 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन मागे घेतला. दुसऱ्या दिवशी मी स्वतः परभणीच्या प्रचारामध्ये असताना मला मोबाईलवर बघायला मिळालं की युबीटीचे उमेदवार कसे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले, त्यांच्यावर कोण कोण होते, मग काय पत्रकार परिषद झाली, मग रात्री कोण कुठं विमानानं गेले, हे मला नंतर कळलं. आता नंतर फक्त मला अजून हे कळलेलं नाही ते आता भाजपमध्ये जातात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जातात, हे फक्त मला कळलेलं नाही. तो फॉर्म घ्यायच्या प्रोसिजरमध्ये मी नव्हतो असं म्हटलं. पालकमंत्री पदावर तडजोड होती, म्हणजे तटकरेंची निवडणूक बिनविरोध झाली तर त्यामध्ये बिनविरोध पालकमंत्री जागा सोडण्याचा विषय बिनविरोधचा आणि काही नाही. जागा ज्यावेळी सोडली तर बघा आमची मतं किती होती, सगळ्यात जास्त आमची शिवसेनेची मतं होती. आम्ही नेतृत्व मानतो. देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा असा असा निर्णय आहे. शिंदे साहेबांनी आदेश दिला, आम्ही सगळे शांत झालो. आम्ही तयारी केली, कसं मतदान पडणार आहे, कशा पद्धतीनं पडणार ह्याची सगळी तयारी केली. आणि अचानक मी परभणीला असताना कुठेही मला त्या प्रोसेसमध्ये विश्वासात घेतलेलं नव्हतं. मी ठामपणानं सांगतो ना, तुमच्या समोर सांगतोय. त्यामुळे त्या प्रोसिजरमध्ये कदाचित माझी आवश्यकता नसेल, त्याच्यामध्ये कुठं काय. पण सर आता डिले का होतो त्याच्यामध्ये पालकमंत्री पदाच्या विषयावर? पालकमंत्रीपद जाहीर करणं हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना असतात आणि मुख्यमंत्री महोदय योग्य वेळी निर्णय घेतील. नाही, एखाद्या गुन्ह्याबाबत पोलीस तपास सुरू आहे, एखाद्या गुन्ह्याबाबत FIR दाखल झालेले आहेत. आता त्याच्यावर मी बोलणं योग्य ना, त्याच्यामध्ये कोणी जरी असले, कारण शेवटी FIR दाखल झाले तशी माहिती माझ्याकडे आहे. तिरंगी लढत झाली असते, तटकरे, दळवींची कन्या आणि बाळ, काय निकाल झाला तुम्हीच सांगा ना. माझ्या तोंडातनं वदवून घेऊन ब्रेकिंग करण्यापेक्षा तुम्हीच सांगा. तर दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दोन्ही राष्ट्रीय बंधू जे आहेत ते मुंबईमध्ये एकत्र येतात. दिल्लीला पाठिंबा कुठं? मुंबईत ना. दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा, पण आंदोलन दिल्लीत आणि पाठिंबा मुंबईत ना. तर मुंबईत ना थोडा मोठा पाठिंबा आहे. ठीक आहे, ह्याच्यातनंच कळलं ना. आंदोलन दिल्लीला, पाठिंबा इकडून. आणि बरं किती दिवसानंतर? किती 22-25 दिवस झाले असतील ना. 22-25 दिवस झाले. तर रमेश म्हात्रे प्रकरणामध्ये जी काही पोलीस कारवाई करायची आहे ती 100% केलेली आहे. शिवसेनेचे जरी ते नगरसेवक असले तर त्यांना कुणीही पाठीशी घातलेलं नाही. आमची भावना देखील रमेश म्हात्रेंच्या प्रसंगाबाबत प्रचंड तीव्र आहे. पण माझी विनंती आहे डॉक्टरांना की शेवटी डॉक्टर हा असा घटक आहे की ठीक आहे, त्या बाबतीतला तो प्रसंग दुर्दैवीच आहे, त्याचं समर्थन कोणी केलं नाही, पण त्यांच्या हातनं अनेक जीव वाचत असतात आणि अशा संपातनं काही अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मला देखील सगळ्या डॉक्टर लोकांना विनंती करायची आहे की शासनानं पूर्ण कारवाई करण्याचा त्या म्हात्रेंवर निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं असा आंदोलनाचा पवित्रा घेऊ नये. कार्यालयामध्ये बोलवत आहेत नागरिकांना, तर कोकणात किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिसत नाहीये, पण राज्यातील अनेक भागात दिसतंय आणि त्यांच्याशी सगळ्या गोष्टी प्रोसेस आहे ती पूर्ण करतात. मंत्री यावरती काही नाही, ह्याच्यावर माझा का विश्वास नाही तुम्हाला सांगतो. कारण BLA म्हणजे पक्षाचे जे BLA करायचे आहेत SIR मध्ये, ते प्रत्येक पक्षाला मुभा दिलेली आहे ना करायला. आता रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त BLA कोणाचे आहेत? तर शिवसेना पक्षाचे आहेत. 2 नंबरला BLA कोणाचे आहेत? भारतीय जनता पार्टीचे आहेत. मी आता कुठच्या पक्षाची नावं घेत नाही, त्यांचा सिंगल पण BLA नाही. ते तक्रार करण्याशिवाय पलीकडे काय करणार आहे? मुद्दा असा आहे, माझं म्हणणं त्याच्या पलीकडचं आहे. जर स्वतःची राजकीय ताकद आहे मग त्यांनी BLA द्यावेत ना. BLA ही जी सिस्टीम आहे ती BLO काही जर वेगळं करत असतील तर त्यांना
जाब विचारण्यासाठीचीच आहे किंवा मदत करण्यासाठीचीच आहे. आता ज्यांच्या पक्षाचं अस्तित्व नाही, जे BLA देऊ शकत नाही, ते ह्या सगळ्या तक्रारी करतायत. आणि एखाद्या कारणे इथं झालं असेल तर त्याचा क्रायटेरिया आपण पूर्ण महाराष्ट्राला लागू शकत नाही. आता माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत 67% मॅपिंग झालं. बरोबर आहे. रत्नागिरी मतदारसंघातली MIDC जर आपण बघितली, MIDC मध्ये गेले 5 टर्म फक्त 58% मतदान होतं. पण काल ज्यावेळी आम्ही SIRच्या बाबतीमध्ये BLNची मिटिंग घेतली आणि BLNला फोन लावला तर त्यातली 30% लोक हे स्थलांतरित झालेली आहेत MIDCचे कर्मचारी असल्यामुळं. त्याच्यामुळे भविष्यामध्ये हा SIR झाल्यानंतर मिरजोळ्याच्या त्या बूथवर जे मतदान होईल ते 92-95% मतदान होणार. आम्ही जसं पर्टिक्युलरली SIR मध्ये आमचं आता माझ्या विधानसभा मतदारसंघाचे BLA 1 हे महेश महाप आहे. बरोबर आहे. आणि आमच्या 352च्या अगेन्स्ट आम्ही 750 BLA केलेले आहेत. आम्हाला मतदारांची काळजी, आमची काळजी नाही. बरं, काल कोणीतरी मला सांगितलं काही ठिकाणी विकास कामावर काही कुठची एक वाडी होती म्हणून आम्ही मतदार यादीत नाव घालणार नाही म्हणून सांगितलं. मी स्वतः त्यांना कन्व्हिन्स केलं, बाबा मतदान करू नका, मतदान आम्हाला घालू नका, पण मतदार यादीत तर नाव आणा. त्याच्यामुळे SIR मध्ये कुठं जर असं होत असेल चौकशी करतील ना. पण मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, रायगडमध्ये असं काय होत नाही. उलट जे BLO आजारी आहेत त्यांची आम्ही यादी बनवली. विचारायचं, बंड्या शेठ पण आहेत, बाबू शेठ पण आहेत, आणि आम्ही ती प्रशासनाला दिली की कोण अपंग आहे, कोणाच्या घरात कोणाला कॅन्सर झालेला, अशी यादी आम्ही बदलून घेतली BLOना सहकार्य म्हणून. त्याच्यामुळे BLOवर दबाव आणण्याचा प्रश्नच नाही.